स्थानिक बाजार समितीच्या आवारात असलेल्या सोयाबीन खरेदी केंद्राचं उद्घाटन 20 नोव्हेंबरला झालं। तालुक्यातील 3 शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी केंद्रावर आणलं होतं, परंतु शेतमाल चाळणी करूनच घ्यावा असे नाफेडचे सक्त निर्देश असल्यानं याला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आणि आल्या पावली आपला माल परत दिला। यामुळे सोयाबीन खरेदी केंद्र पहिल्याच दिवशी ठप्प पडल्याचं दिसून आलं। यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय। त्यातही जे पीक शेतकऱ्यांच्या हाती लागलं त्याची गुणवत्ता ढासळली, परंतु FAQ दर्जाचा माल म्हणजे सर्वसाधारण मालाची खरेदी करावी असे नाफेडकडून निर्देश असल्यानं तिवसा येथील बंद असलेलं शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र शेतकऱ्यांचा नॉन FAQ माल चाळणी करून घेण्यात येतोय। यामध्ये शेतकऱ्यांच्या मालाची पूर्णपणे वाट लागत असल्यानं तालुक्यातील शेतकऱ्यांनी या शासकीय खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आहे। 1 नोव्हेंबर पासून आतापर्यंत 650 शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे, तर 2100 शेतकऱ्यांनी ऑनलाईन करिता आपल्या नावाची नोंद केली आहे। नाफेड ही भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाअंतर्गत कार्य करणारी बहुराज्यीय सहकारी संस्था आहे। शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कृषी उत्पादनांच्या विपणनाला प्रोत्साहन देणं हे या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे। प्रत्यक्षात ही संस्था शेतकऱ्यांना नियमाच्या कचाट्यात पकडून आहे। सोयाबीनची क्वालिटी चांगली होती, सगळ्यांना मान्य झाली होती, सगळ्यांना पसंत आली होती, परंतु शासनाच्या निकषामुळे आम्ही काही तिथं सोयाबीन दिलं नाही। आम्ही ते सोयाबीन आणलं परत। हे सोयाबीन म्हणजे दरवर्षीप्रमाणे नव्हतं। यावर्षीचं जे सोयाबीन आहे चाळणीवर टाकल्यानंतर 70% सोयाबीन घरी परत आणावं लागते आणि 30%च खरेदी केंद्रावर खरेदी केल्या जाते। त्याच्यामुळं आमची नाराजी झाली। आम्ही त्यांना फोन करून तहसीलदार साहेब, व्यवस्थापक साहेब, ग्रेडर साहेब सर्वांना नम्र विनंती केली, परंतु त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही निकषाच्या पलीकडे नाही, त्याच्यामुळं आम्ही आमचं सोयाबीन परत आणलं।